नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 9वी प्रकरण 7वा विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायचं आहे। पहिला आहे भारतीय अणुऊर्जा आयोग, दुसरा आहे ध्रुव अणुभट्टी, तिसरा आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL, त्यानंतरचं पोखरण येथील पहिली अणुचाचणी आहे, दुसरी अणुचाचणी आहे क्षेपणास्त्र विकास आणि पृथ्वी। या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत। प्रथमतः स्वतंत्रोत्तर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठात आपण अभ्यासणार आहोत। तर तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदान याचाही अभ्यास या पाठात आपण करणार आहोत। पहिला पॉइंट आहे भारतीय अणुऊर्जा आयोग। तर भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती। म्हणजे या विचारातून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली। आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी बाबा यांची नेमणूक झालेली असून अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची काय होती, उद्दिष्टे होती। 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केलेली आहे। 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झालेली असून थोरियमच्या विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तमिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलं। अणुऊर्जेच्या विकासात रिॲक्टर्सची भूमिका काय आहे, अतिशय महत्त्वाची आहे। त्यानंतर अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा म्हणा, तालचेर म्हणा, तुतीकोरीन म्हणा, कोटा इत्यादी ठिकाणी उभारलेले आहेत। अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे, त्यालाच काय म्हटलं जातं, हेवी वॉटर म्हटलं जातं। देशांतर्गत मोठ्या प्रमाणात उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी करण्यात आली। पुढे या संस्थेचं काय झालं, हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झालेलं आहे। त्यानंतरचा पॉइंट आहे ध्रुव अणुभट्टी। तर देशामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस सुद्धा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। हे एक ॲडिशनल माहिती तुम्ही लक्षात ठेवा। ध्रुव अणुभट्टीमध्ये मुंबईजवळील तुर्भे येथे 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। तुर्भे येथील केंद्रात सुमारे 3.5 किलोसारी पदार्थाची निर्मिती केली जाते। त्याचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रात केला जातो। त्यानंतरचं आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यालाच काय म्हटलं जातं, NPCIL। बघा, अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आलेली असून सुरक्षित, स्वस्त व पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर अशा विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणं आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी बनवणं हे या कंपनीचं काय होतं, महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होतं। त्यानंतरचं आहे पोखरण येथील पहिली अणु चाचणी। बघा, शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणु चाचणी म्हणजे यशस्वी केली। भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानच्या चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती। म्हणजे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी बाबा सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांना या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता। प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला। मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आलेली आहे। आता 1974 मध्ये ॲडिशनल माहिती म्हणून तुम्हाला सांगते, भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यानंतर अमेरिकेने अंतराळ संशोधन, संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला। यामुळे अमेरिकेवर विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण भारताने स्वीकारले। यातूनच भारत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रांगेत भारत जाऊन बसलेला दिसून येतो। ह्या गोष्टीमधूनच भारत कुठं बसला, स्वबळावर क्षेपणास्त्राचा विकासाचा कार्यक्रम आखण्याचं धोरण भारताने स्वीकारला आणि ह्या स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातूनच तो काय केला, भारत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन, जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्राच्या रांगेत भारत जाऊन बसलेला दिसून येतो। दुसरी अणु चाचणी आहे
11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली आहे. म्हणजे या दिवशी 3 अणुचाचणी घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाहीही दिली होती. मात्र अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. त्यानंतरचा आहे क्षेपणास्त्र विकास. त्यामध्ये पृथ्वी या पॉईंटबद्दल आपण माहिती घेणार आहोत. 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झालेली आहे. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे IGMDP याला म्हणतात, अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, त्याला काय म्हटलं जातं, DRDO, या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी 2 वायुदलाकडे, पृथ्वी 3 नौदलाकडे सोपवण्यात आलेलं असून पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता होती. म्हणून न्यूक्लिअर बॉलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झालेलं आहे. त्यानंतरचा आहे पुढचा सब पॉइंट आहे अग्नी. आता पुढचा पॉइंट आहे अग्नी. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. म्हणजे या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी 2 व अग्नी 3 यांचीही निर्मिती यामध्ये करण्यात आलेली दिसून येतो. त्यानंतरच आहे आकाशनाग क्षेपणास्त्रे. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. आता दुसरं महत्त्वपूर्ण पॉइंट आहे आकाशनाग क्षेपणास्त्रे. बघा, जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली असून 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोमीटरची विस्फोटके स्वनातीत सुपरसॉनिक वेगाने नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. म्हणजे शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग क्षेपणास्त्र तयार करण्यात आलेलं असून क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करीदृष्ट्या कसं झालेलं आहे, सुरक्षित झाला आहे. त्यानंतरचं आहे अवकाश संशोधन. केरळ राज्यातील तुंबा येथील तुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. 1969 मध्ये तुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण ते केले गेले. याचा पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोगा उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे म्हणा, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे म्हणा, हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला आहे. त्यानंतरच आहे इस्रो. बघा, त्यालाच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आलेली असून इस्रोचे मुख्य कार्यालय बेंगळुरू येथे आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाशतळ कार्यान्वित केला. त्यानंतरच आहे भास्कर 1. बघा, 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत युनियन या देशातून पाठवलेला आहे. देशातील पाण्याचे साठे, खनिजाचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते. म्हणजे या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक,
पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची आहेत. या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान ओशनोग्राफीमध्ये झाला. 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आलेला आहे. ॲपल इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा महत्त्वाचा पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला आहे. ॲपलमुळे शिक्षण क्षेत्राला मदत झाली असून आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल झालेला दिसून येतो. त्यानंतरचा आहे इन्सॅट. बघा, इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा महत्त्वाचा पहिला दूरसंचार तर आपण पाहिलेलंच होतं. तर इन्सॅट ऑगस्ट 1983 मध्ये इन्सॅट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले असून यामुळे भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज वर्तवणे आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रात सुद्धा क्रांती घडून आलेली आहे. इन्सॅटमुळे देशभरातील 270 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली. या यंत्रणेचा उपयोग आपदग्रस्तांना शोध व बचाव, जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी हवामानाचा पूर्वअंदाज, वादळांचा शोध व मागोवा, टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना होत आहे. म्हणजे इन्सॅट प्रणालीतील टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रे मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयांसाठी इन्सॅटद्वारे जोडली गेली आहे. ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रे मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयांसाठी इन्सॅटद्वारा जोडली गेली आहे. त्यानंतरच आहे तंत्रज्ञानातील प्रगती. ह्या पॉईंटबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतरचा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तंत्रज्ञानातील प्रगती. बघा, रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बर्धवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली. या कारखान्यात वाफेची इंजिने म्हणा, डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. म्हणजे वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. येथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम येथे इंजिनाची निर्यात सुरू झाली. त्यानंतरचा टेलेक्स सेवा आहे. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. म्हणजे 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्व क्षेत्रात सुरू झाला. म्हणजे 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आलेलं आहे. त्यानंतरचं आहे उपग्रहीय दूरसंचार केंद्र. उपग्रहीय दूरसंचार केंद्र कृत्रिम उपग्रहाच्या सहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण, सॅटेलाइट कम्युनिकेशन शक्य व्हावे यासाठी उपग्रहांकडे संदेश पाठवण्यासाठी व उपग्रहांवरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले देशांतर्गत डोमेस्टिक उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र 1967 मध्ये अहमदाबाद जवळील जोधपुरा टेकरा या भागात उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचे व त्याच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण देणे सुलभ झाले. म्हणजे 1970 मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं आहे पिन कोड. 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड पिनकोड पद्धती चालू केली. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा याचा हेतू होता. म्हणजे या पद्धतीचे देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात, दुसरा क्रमांक उपविभाग, तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा, तर उर्वरित 3 क्रमांकाद्वारे स्थानिक बटवडा डाकघराची स्थानिश्चिती करण्यात आली. म्हणजे महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44 असे पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा सुरू झालेली आहे. त्यानंतरच आहे SID, त्यालाच इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस असं म्हटलं जातं. बघा, 1972 मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचे काम सुरू झालेलं आहे. 1976 मध्ये
मुंबई व लंडन या 2 शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झाली. म्हणजे दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, छायाचित्रे अशा सेवा सुरू झालेल्या असून 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेडने VSNL या क्षेत्रात आणखी मोठी उडी घेतली. त्याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड हा मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक कंपनी होती. म्हणजे 1990च्या दशकात VSNLने भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळविले. या क्षेत्रात सॅम पित्रोदा याचे योगदान काय आहे? लक्षणीय आहे. त्यानंतरचा आहे मोबाईल. पुढचा मुद्दा आहे मोबाईल. बघा, 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. यावेळी मोबाईल हँडसेट 45,000 रुपये आणि कॉल दर प्रति मिनिट 17 रुपये होता. 1999 मध्ये या क्षेत्रात अनेक खासगी कंपन्या आलेल्या आहेत. यामुळे सेवा स्वस्त होऊ लागली. भारत संचार निगम लिमिटेड BSNL 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. म्हणजे दूरध्वनी सेवेबरोबर सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतरचं आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, त्यालाच ONGC असं म्हटलं जातं. खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्याचा शोध घेणे म्हणा, त्याचे उत्पादन वाढवणे यासाठी 1956 मध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC ची स्थापना झालेली आहे. आसाम राज्यातील दिग्बोई नंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरात खनिज तेल साठे सापडले. पुढे गुजरातमधील खंभातच्या आखातात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडलेले आहेत. म्हणजे खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाने ONGC 1974 मध्ये सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे सागरी छिद्रण यंत्र बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकाच्या मदतीने तेल विहीर खोदण्यास प्रारंभ केला. म्हणजे येथे 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळण्यास सुरुवात झाली. पुढे या भागात 8,500 पेक्षा जास्त तेल विहिरी व नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आल्या. म्हणजे त्यामुळे भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या क्षेत्राचा वाटा 38% पोहोचला. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळे काय झालेला आहे? पूर्ण झालेली आहे. आता त्यानंतरचं आहे रेल्वे व तंत्रज्ञान. आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता, अचूकता आणि सुसूत्रता यावी म्हणून 1984 मध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आली. याच वर्षी कोलकाता येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली. अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती केली आहे. नवनवीन संशोधने केलेली आहेत. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठीच केलेला आहे. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टाने हे कार्य करत आहे. म्हणून पुढील पाठात आपण भारताने उद्योग आणि व्यापार या क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी माहिती घेणार आहोत. इथे आपला प्रकरण संपतो. या प्रकरणामध्ये आपण अनेक गोष्टीबद्दल चर्चा केलेल्या आहेत. मोबाईल म्हणा, भारत संचार निगम लिमिटेड म्हणा, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन किंवा रेल्वे तंत्रज्ञान ह्यासारख्या मुद्द्यांबद्दल माहिती पाहिलेला आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आणि बेल आयकॉन प्रेस